नेपाळमध्ये सध्या महापुरानं हाहाकार माजवला। अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेकडो नागरिक अडकले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे। या संकटाच्या काळात भारतानं देखील मदतीचा हात पुढे केला। मात्र या महापुरावरून आता चीनच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। पाहूयात। नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरानं अनेक भागांना अक्षरशः वेढा घातला। रस्ते, पूल, वाहनं, इमारती आणि मालवाहतुकीचे साहित्य पाण्याखाली गेले। अनेक ठिकाणी नागरिकांना जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली। नेपाळमधील महाप्रलयाची दृश्य अंगाचा थरकाप उडवणारी आहेत। ज्यावेळी पाण्याचा लोंढा आला तेव्हा तेथील नागरिकांवर काय परिस्थिती ओढावली असेल याचा अंदाज करणंही कठीण आहे। या महाप्रलयामध्ये शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावलाय। अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले। आतापर्यंत 162 जणांचा मृत्यू झालाय तर 1000हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। 52 dead bodies have been collected. Preliminary assessment of the damage of the public and private property costs more than 200 billion. सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे। गिरीश महाजनांनी आव्हान देखील केलेलं आहे की कोणाचे नातेवाईक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी शोधून देऊ। एकीकडे नेपाळमध्ये बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असताना भारतानंही मदतीसाठी पुढाकार घेतला। भारताकडून मदतीनं भरलेली 2 विमानं नेपाळला पाठवण्यात आलेली आहेत। नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताचे आभार मानलेत। नेपाळमधील परिस्थितीचा परिणाम भारताच्या सीमावर्ती भागांवरही होण्याची शक्यता आहे। नेपाळमधील त्रिशूली नदी पुढे भारतामध्ये येऊन गंडक नदी बनते, त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 3 मीटर पर्यंतची पुराची लाट येण्याची शक्यता असल्यानं तिथंही हाय अलर्ट देण्यात आलाय। और आज के दिन बिहार में अभी 9 टीम्स फील्ड पर डिप्लॉयड है फ्लड के नज़र को रखते हुए रिस्पॉन्ड करने के लिए। यूपी में कुशीनगर एरिया अफेक्ट होता है गोरखपुर के पास, तो एक टीम वहाँ पर डाइवर्ट कर दी गई थी, एक टीम वहाँ पर डिप्लॉयड है कि अगर कोई फ्लड होता है तो इवैक्यूएशन प्लान जो स्टेट गवर्नमेंट डिसाइड करती है उस हिसाब से एनडीआरएफ की टीम रिस्पॉन्ड कर सके। दरम्यान नेपाळच्या महापुरावरून आता चीनवर गंभीर आरोप होत आहेत। तिबेटमधील केरुंग भागात आलेल्या भीषण पुराची माहिती चीनकडून नेपाळला वेळेत देण्यात आली नाही असा दावा नेपाळनं केलाय। तिबेटमधील केरुंग काउंटीमध्ये चीनी प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:30 वाजता पूर आला। चीन आणि नेपाळच्या प्रमाणवेळेमध्ये 2 तास 15 मिनिटांचा फरक आहे। नेपाळच्या वेळेनुसार त्यावेळी सकाळचे 8:15 झालेली होती। चीनच्या अधिकृत विभागाकडून किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून तत्काळ कोणताच इशारा दिला गेला नाही। सकाळी 9 वाजता दूरध्वनीवरून पुराची माहिती देण्यात आली। ही माहिती देण्यास 45 मिनिटांचा विलंब झाल्याचा आरोप नेपाळनं केलाय। दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील पर्यटकही अडकलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यटक सध्या पोखरा या शहरामध्ये सुरक्षित आहेत। जिल्हा आणि राज्य नियंत्रण कक्ष या पर्यटकांच्या सतत संपर्कात असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। महापुरानं नेपाळसमोर मोठं संकट उभं केलंय। आता या संकटामधून नेपाळ किती लवकर सावरतंय आणि चीनकडून झालेल्या कथित विलंबाबाबत पुढे नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।